नमस्कार मंडळी. निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत या जो लाभ आहे पेन्शनचा लाभ घेणारे जे लाभार्थी दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर शासनाच्या इतर योजना असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये लाभाचं म्हणजे दिव्यांग आरक्षण जे आहे याचा लाभ घेणाऱ्या या सगळ्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग पात्र व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना, महत्त्वाची अपडेट. दिव्यांग आयुक्तालय, दिव्यांग कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत जे नवीन आयुक्त आहेत माननीय तुकाराम मुंडे यांनी पाहू शकता ही महत्त्वाची अपडेट. त्यांचं परिपत्रक जे आहे जारी करण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी हे परिपत्रक जाहीर केलं असून यामध्ये बोगस फेक दिव्यांग असतील यांची पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन, पुन्हा एकदा पुनर्तपासणी होऊन याबाबतची अपडेट घेतली जाणार आहे. तर या संदर्भात आपल्याकडे काय काय अपडेट माहिती प्राप्त झाली आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात. पहिल्यांदाचे परिपत्रक आहे पाहू शकता या पद्धतीने हे परिपत्रक आपल्याकडे प्राप्त झालंय. 18 सप्टेंबरचं हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांच्या अंतर्गत हे परिपत्रक पाहू शकता. आता हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत आपल्याकडे हे परिपत्रक हाती लागले. मात्र सेम पद्धतीचं परिपत्रक जे आहे प्रत्येक जिल्हा परिषदेला देण्यात आलं आहे, परिपत्रक काढलेलं आहे. हे नांदेडचं आपल्याकडे मिळालेलं आहे. विषय पाहू शकता दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत, तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम यामध्ये पाहू शकता दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 अन्वये कार्यवाही करण्याबाबत. पुढे काय म्हटलंय, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी यामध्ये पाहू शकता लाभार्थी तर आलेच, म्हणजे 2500 रुपयाचे पेन्शन वाढ झाले. मात्र हा जो यामध्ये परिपत्रक काढलाय जे अधिकारी असतील म्हणजे भरती प्रक्रियेमधून नियुक्त झालेले, तर यांच्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्राचे UDID कार्ड आधारे शासनाच्या विविध सवलतीचा, आता यामध्ये पेन्शनचे लाभार्थी सुद्धा आले त्यांची सुद्धा पडताळणी होऊ शकते. तर पाहू शकता यामध्ये बदल असेल, सरळ सेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता इत्यादी लाभ घेतात अशा पाहू शकता सदर दिव्यांगत्वांच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आयुक्त मंत्रालयाअंतर्गत ह्या तक्रारी मिळालेल्या आहेत. त्या अनुषंगाने सदर तक्रारींमध्ये दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड जे आहे बाबत साशंकता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे पाहू शकता सदर दिव्यांगत्वांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणं आवश्यक आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसेच अधिनियमान्वये प्राप्त झालेल्या लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. म्हणजे पाहू शकता असं होतंय की आता पेन्शन असेल किंवा इतर ज्या सरकारी योजना असतील किंवा सरकारी पद भरती असेल तर यामध्ये बोगस लाभार्थी जे आहेत लाभ घेत आहेत, मात्र जे खरे लाभार्थी आहेत, खरे दिव्यांग आहेत यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पाहू शकता सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण विभाग आहे, आरोग्य, बांधकाम विभाग तसेच विभागांतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षकेतरसह दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. आणि पडताळणीअंती लाक्षणिक दिव्यांग म्हणजेच बेंचमार्क डिसेबिलिटी ही पाहू शकता आपले मेंटेन केलेली आहे. 40% पुढे असलेल्या दिव्यांगांनाच अरुंधीय लाभ देण्यात यावा. आणि दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे बनावट आढळल्यास किंवा 40% कमी असेल अशा दिव्यांग प्रमाणपत्र यावर पाहू शकता दिव्यांगांना सदर लाभ अरुंधीय करण्यात येऊ नये. त्यांना दिलेले लाभ बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाबाबत कारवाई करण्यात यावी. या अंतर्गत पाहू शकता दिव्यांग व्यक्ती अधिनियम आपण पाहिला तर यामध्ये किती वर्षाची शिक्षा होऊ शकते. समजा फेक किंवा बोगस दिव्यांग कार्ड असेल तुमचं, म्हणजे यामध्ये UDID कार्ड काढलेलं असेल तर यावेळी पाहू शकता जो अधिनियम आहे 2016च्या कलम 91 मध्ये स्पष्ट केलेल्या तरतुदीनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला तर घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती 2 वर्षापर्यंत कारावास किंवा पाहू शकता 1 लाखपर्यंत दंडासाठी किंवा दोन्ही शिक्षांसाठी पात्र ठरते. आणि या तरतुदीनुसार पडताळणीअंती अपात्र ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. हे कर्मचारी जे असतील यांना कारवाई केली जाईल.
याबाबतचा अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे विभागात 30 दिवसामध्ये सादर करावा। आता पाहू शकता हे जे परिपत्रक आहे 18 सप्टेंबरचं आहे, म्हणजे पुढच्या 18 तारखेपर्यंत हा अहवाल सादर केला जाईल। म्हणजे कार्यवाही ही सुरू झालेली आहे। यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, पेन्शनचे लाभ घेणारे, त्याचबरोबर सरकारी कर्मचारी किंवा इतर सरकारी लाभ घेणारे जे कर्मचारी किंवा इतर कोणी असेल तर यांच्यावर ही कार्यवाही होणार आहे। यामध्ये पाहू शकता वर्तमानपत्रामध्ये सुद्धा याबाबतची बातमी आलेली आहे। दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे। बोगस प्रमाणपत्र आढळलं तर 2 वर्षाचा कारावास आणि राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ह्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। 40% कमी दिव्यांगत्व आढळल्यास सुद्धा लाभ मिळणार नाहीत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे। पडताळणी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। प्रत्येक विभागांतर्गत प्रत्येक जिल्हा परिषदेला याबाबतचं परिपत्रक जे आहे जारी करण्यात आलेलं आहे। दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016च्या कलम 91 ही जी शिक्षा आहे हे शिक्षा होऊ शकते। यासाठी कर्मचारी असतील, सरकारी अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर हा जो विभाग पडताळणी आहे हे पडताळणी सुरू करण्यात आली आहे। तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। पडताळणी सुरू आहे तुमच्या विभागांतर्गत, तुमच्या तहसील तालुक्यांतर्गत ही पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू केलेली आहे। तर अशा पद्धतीने शासनामार्फत एक चांगला जो यामध्ये पाहू शकता आयुक्त मंत्रालय यांच्या अंतर्गत जे आयुक्त आहेत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे माननीय तुकाराम मुंडे यांनी चांगल्या पद्धतीचा जो निर्णय घेतलेला आहे। यामुळे पाहू शकता जे बोगस किंवा फेक दिव्यांग लाभार्थी असेल या प्रक्रियेमधून पास होतील। म्हणजे पेन्शन जे असेल, निराधार योजनेची पेन्शन असेल किंवा इतर कोणत्याही शासनाच्या मिळणाऱ्या ज्या सवलती असेल यामधून बाद होतील आणि त्यांच्यावर कारावास म्हणजे त्याबरोबर शिक्षा सुद्धा होणार आहे। तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग पात्र लाभार्थ्यांसाठी विविध योजनांसंदर्भातल्या माहिती सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।